पालघर जिल्ह्यामध्ये मागचे 2 दिवस अतिमुसळधार पाऊस पडलेला आणि विशेषतः जव्हार असेल किंवा मोखाडा, विक्रमगड या सगळ्या तालुक्यांमध्ये धोवाधार पाऊस पडलेला आहे। मात्र आज सकाळपासूनच पावसाने थोडीशी उसंत घेतली आहे आणि गेले 2 दिवस पडणाऱ्या अतिमुसळधार पावसाने जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं होतं। मात्र आता हे सगळं पूर्ववत होताना दिसतंय। माझे सहकारी उदय जाधव सध्या आपल्यासोबत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि काय नेमकी परिस्थिती आहे बघूया। उदय, खरं तर मुसळधार पाऊस झाला, बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं होतं, आत्ताची सध्याची काय परिस्थिती दिसते? अमित, मी जव्हार तालुक्यामध्ये आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये गेले 2 दिवस सातत्यानं अतिमुसळधार पाऊस पडतो आहे आणि अतिमुसळधार पावसामुळे पालघर जिल्हा जो आहे जवळपास जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका जो आहे तिथे सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती झालेली आहे। जव्हार असेल, विक्रमगड असेल, वाडा, मोखाडा तालुका असेल या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस जो आहे तो पडलेला आहे आणि आपण पाहत आहोत समोर की कशा प्रकारे एकूण पावसाचं पाणी जे आहे अनेक ठिकाणी आपल्याला जमा झालेलं पाहायला मिळते। विशेषतः तलाव जे आहेत ते ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि त्या तलावात ओव्हरफ्लो झालेल्या तलावांचं पाणी जे आहे ते आता बाहेर आलेलं आहे। अनेक शेतांच्या मळ्यांमध्ये देखील आपण पाहतोय की पाणी जे आहे ते शिरलेलं आहे आणि त्यामुळे जे पावसाळी मासे असतात, ज्याला चढणीचे मासे बोलतात कोकणामध्ये, ते चढणीचे मासे आता शेतामध्ये येऊ लागलेत आणि इथे आपण समोर पाहत आहेत की काही गावकरी जे आहेत ते चढणीचे मासे पकडायला आलेले आहेत। म्हणजे एकंदरीत आपण पाहतोय की कोकणातला उत्तर भाग आहे आणि इथे पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मोखाडा, वाडा आणि जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे, सर्वाधिक पाऊस पडलेला आहे आणि हा पाऊस आणखीन पुढील 2 ते 3 दिवस असाच कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता काही पाऊस जो आहे तो त्याने पावसाने उसंत घेतलेली आहे। मात्र आज सकाळी साधारणतः 8 ते 9 वाजेपर्यंत अतिमुसळधार पाऊस हा जव्हार तालुक्यामध्ये पडत होता आणि तशीच काहीशी परिस्थिती जी आहे वाडा, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या तालुक्यातील सर्वच नद्यांना एक प्रकारे पूर जो आहे तो आलेला आहे। धरणं जी आहेत ती देखील आता भरत चाललेली आहेत, पाण्याची पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे संपूर्ण आणि एकंदरीत आपण पाहतोय की पाणलोट क्षेत्रामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडल्यामुळे धरण क्षेत्रातला पाणीसाठा जो आहे तो वाढत चाललेला आहे। पुढील महिनाभर काहीसा चांगला पाऊस जो आहे तो पडणार आहे। मात्र सर्वाधिक पाऊस जो आहे या आठवड्यामध्ये पडत आहे। आपण पाहतोय की मागील 2 दिवस जो आहे सातत्यानं अतिमुसळधार पावसाला सामोरं जावं लागलेलं आहे जव्हारवासियांना, पालघरवासियांना आणि अशीच परिस्थिती आज आणि उद्या देखील असणार आहे। मात्र आज सकाळी काहीसे 10 वाजल्यानंतर आपण पाहतो की पावसाने थोडीशी उघडीप घेतलेली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे दैनंदिन कामकाज जे आहे गावकऱ्यांचं ते सुरू झालेलं आहे। मात्र पुढील काही वेळातच पुन्हा अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल असं देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं उदय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आपल्याला नाशिकची परिस्थिती बघायची, कारण नाशिकमध्ये गोदावरी नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आणि नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि गोदावरी नदीकाठच्या काही रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। जो महत्त्वाचा रस्ता आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद झालेला आहे, त्यामुळे आपण ही सगळी नाशिकमधली दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी संकेत वर्ग सध्या आपल्यासोबत, थेट आपण त्यांच्याकडे जाऊया। संकेत, काय सध्याची परिस्थिती दिसते? कारण काल रात्रीपासून खरं तर अतिमुसळधार पाऊस झाला, सकाळी पाऊस होता, आत्ताची काय परिस्थिती आहे? अमित, खरं तर काल रात्रीपासून नाशिकमध्ये मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस झालेला आहे। जवळपास रात्री 1 वाजल्याच्या नंतर पावसाला जी सुरुवात झाली, सकाळी थोडा वेळ म्हणजे पहाटे 1 तासभर पाऊस थांबला असेल, तो आता 11 वाजेपर्यंत पाऊस होता आणि पाऊस अक्षरशः मुसळधार होता किंवा अतिमुसळधार होता। सकाळच्या वेळेत जर आपण पाहिलं तर वेगाने वारे देखील या परिसरामध्ये जे आहे ते वाहत होते। सकाळी आम्ही जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला रस्त्यावरती पाणी आम्ही पाहिलं, रस्त्यावरती पाणी देखील साचलं होतं। त्यानंतर आम्ही सध्या मी जिथे उभा आहे रामकुंड परिसरामध्ये, इथे मी आलो। सकाळी जेव्हा या भागामध्ये आलो तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता आणि रामकुंडाची जी वॉटर लेवल म्हणजे पाणी पातळी जी होती ती एकंदरीतच वाढलेली होती। त्यानंतर अर्थात पुढे 2 ते 3 तास मुसळधार पाऊस हा सुरूच होता आणि ही पाणी पातळी जी आहे ही देखील सतत जी आहे ती वाढत होती। दुसऱ्या बाजूला नाशिक शहरामध्ये देखील अनेक भागांमध्ये जे आहे ते पाणी साचलं। रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस असतील, त्या कॉम्प्लेक्सेसमध्ये देखील आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी साचलं होतं। नागरिकांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात तिथे त्रास झाला होता। शाळा कॉलेजला अचानक सुट्ट्या देण्यात आल्या आणि त्यानंतर 10च्या नंतर 10 किंवा 11च्या नंतर खरं तर आपण पाहिलं तर जो पावसाचा जोर होता तो कमी झालेला आहे। मधल्या काळात पाऊस थांबला देखील होता, आता देखील पाऊस थांबल्यात जमा आहे। एकदम रिमझिम इथे पाऊस पडतोय। आपण समोर जी मारुतीची मूर्ती पाहतोय, सकाळी मी आलो तेव्हा धोपराचं थोडंसं वरती तिकडे त्या पाणी लागलं होतं। त्यानंतर 9:30-10च्या दरम्यान
मारुतीच्या छातीपर्यंत खरं तर पाणी लागलं होतं. पण आता आपण पाहतोय की गेल्या 1-1.5 तासापासून पाऊस कुठेतरी कमी झालेला आहे. त्याच्यामुळे जी पाणी पातळी ती आता घटायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा मारुतीच्या कमरेपर्यंत जे आहे ते पाणी आलेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी पातळी जी आहे ती घटलेली आहे. दुसरीकडे आपण जर फोर्स पाहिला गोदावरीचा तर सकाळी अक्षरशः दुतडी भरून गोदावरी वाहत होती. पण आता आपण जर पाहिलं तर पाण्याचा फोर्स देखील जो आहे तो कमी झालाय. आणखी एक गोष्ट मी इथे दाखवतो की 1 तास ते 1.5 तासापूर्वी जे आहे ते इथपर्यंत म्हणजे ही जी आपण पायरी पाहतोय या पायरीपर्यंत जे आहे ते पाणी लागलं होतं. पण आता अमित आपण पाहतोय की पाणी पुन्हा आतमध्ये गेलेलं आहे. तर एकंदरीत पाहिलं तर पाणी पातळी जी आहे ती घटलेली आहे. पाऊस थांबलेला आहे. त्याच्यामुळे नागरिकांना तात्पुरता का होईना थोडासा दिलासा मिळालेला आहे. कारण की अर्थात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती 2 तासापूर्वी. कारण की पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता, वारे वाहत होते, वारा थांबायचं नाव घेत नव्हतं. आणि दुसरीकडे इथे जी पाणी पातळी वाढत होती त्याच्यामुळे जो नजीकचा परिसर आहे तिथे जे आहे पाणी शिरत होतं किंवा तिथे देखील जे आहे ते पाणी साचत होतं. बाहेर रस्त्यांवरती पाणी साचत होतं. काही ठिकाणी तर रस्ते देखील बंद झालेले होते. तर त्याच्यामुळे एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहिली तर सध्या नाशिककरांना जो आहे पाऊस थांबल्याने दिलासा मिळतोय. काही वेळापूर्वी नाशिकचे जे पोलीस आयुक्त आहेत संदीप कर्णिक ते स्वतः इथे दाखल झाले होते. त्यांनी या घाटाची जी आहे ती पाहणी केली. एकंदरीत आढावा घेतलेला आहे. लोकांना त्यांनी आवाहन केलंय की गरज असेल तरच बाहेर पडा आणि नदीपात्राच्या ठिकाणी तर जाणं टाळाच असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे. तर सध्या अमित परिस्थिती अशी आहे की पाऊस सध्या थांबलेला आहे किंवा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे जी गोदावरीची पाणी पातळी आहे ती घटायला सुरुवात झालेली आहे. आता पुढच्या काही तासांमध्ये पाऊस असाच थांबलेला दिसतोय आपल्याला की पुन्हा वाढतोय, पुन्हा मुसळधार पडतोय हे पाहणं महत्वाचं आहे. अमित. बरं संकेत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट्स घेत राहू.